नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी पाठीवरची डिझाईन, जी बनवायला अतिशय सुंदर आहे आणि कोणत्याही ब्लाऊजवर छानच दिसेल अशी डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशी व्हिडिओला छान अशी बघा. आपण पूर्ण उंची अधिक 1 इंच अशी 13.5ची उंची घेतली, घडी घेतली 9 इंच. त्याच्यासाठी आपण 2.25 इंचाची गळा रुंदी, 5 इंचाचं शोल्डर आणि 5 इंचाचा मोंडा घेऊन हा चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1.25 इंच असं कोपऱ्यातून मोजून मागच्या मोंड्यासाठी आपल्याला द्यायचा आहे आकार. ते झाल्यानंतर आपल्याला गळा उंची घ्यायची आहे 10 किंवा आता आपण आपल्याला गळा दुसरा घ्यायचा आहे म्हणजे पंचकोनी घ्यायचा आहे, तर आपण 11 इंचाची गळा उंची घेतली. नंतर हा चौकोन आपण तयार करून घेतला, खाली 2.5 इंच रुंदी घेऊन आणि हा चौकोन आपण तयार करून घेतला. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही, इथून खालून वरती आपण 4 इंच मोजली, तिथून बाहेर आपण अर्धा इंच मोजला आणि नंतर तिथून आपल्याला ही तिरपी रेष मारायची आहे आणि वरती जे 2.25 आपण मोजलं तिथून इथे तिरपी रेष मारायची, म्हणजे हा आपला एकदम परफेक्ट असा पंचकोनी गळा तयार होणार आहे. बघू शकता तुम्ही, जसं आपण आखलंय तसंच आपण ते कट करून घ्यायचे अगदी व्यवस्थित आणि असं सुंदर असा आपला गळ्याचा आकार आता तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण घ्यायचा आहे ब्लाऊज पीस, उलटा सीधा बघून घ्यायचा आहे. तर सीधी बाजू आपल्याकडे करायची आणि त्याच्यावरती हा पीस ठेवायचा आहे, म्हणजे अस्तर ठेवायचं आहे. सगळीकडनं पिना लावून घ्यायचा आहे, कारण आपण हा बिना कॅनव्हासचा पंचकोनी गळा बनवतो आहे, म्हणून त्याला पिना लावून घ्यायच्या. म्हणजे काय होईल, अस्तर आणि पीस दोघंही हलणार नाही आणि जेव्हा आपण ते शिलाई मारतो तेव्हा त्याला फिनिशिंग व्यवस्थित येते. तर बघा, आपण हे पिना भरपूर साऱ्या अशा लावून घ्यायच्या आहे, कुठेही आपल्याला कपडा हलायला नको, अगदी व्यवस्थित. आणि बघा, आपण भरपूर साऱ्या पिना लावलेल्या आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता जसं आपण ते गळा कापलेला आहे तसंच आपल्याला 1.5 इंच अंतर सोडून आणि ही शिलाई आपल्याला मारायची. जिथे कोपरा येईल तिथे सुई खाली ठेवायची, नंतर कपडा फिरवायचा आहे, म्हणजे काय होईल, तिथे कोना आपोआपच तयार होतो. बघा, याप्रमाणे आपण शिलाई मारून घेतो आहे. जिथे कोपरा येईल तिथे सुई खाली ठेवायची आणि मग कपडा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे आपोआप कोना तयार होतो. तर आता आपण पिना काढून घ्यायच्या आहे. सगळ्या पिना आपण आता काढून घेणार आहे आणि मधला जो गळ्याचा भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे कट करून. तर बघा, ह्याप्रमाणे आपण तो भाग कट करतो आहे. अगदी व्यवस्थित आणि सावकाश असं आपण ते कट करणार आहे. बघू शकता, आपलं कट करून झालं आहे ना, ते आपल्याला गळ्याला नॉचेस मारून घ्यायचे आहेत. शिलाईला धक्का लागणार नाही याची तितकीच काळजी आपण घ्यायची आहे. मैत्रिणींनो, असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून द्या. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे रोज तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. बघू शकता तुम्ही, आपण मध्ये अस्तर फोल्ड करून आणि त्याच्यावरती आपल्याला ही दाबटीप मारून घ्यायची. तर दाबटीप मारल्यानंतर आपला गळा अगदी सुंदर असं तयार झाला. त्याच्यानंतर पूर्ण अस्तर आपण जॉईंट करून घ्यायचं आहे आणि उरलेला जो कपडा आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा आहे. बघा, याप्रमाणे सगळा कपडा आपण कट करून घेतला आणि अगदी फिनिशिंग सुंदर अशी आलेली आहे. लगेच आपल्याला टक्ससाठी पॉईंट टाकायचे आहे. टक्स मारताना खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे आपल्याला दोघंही टक्स मारून घ्यायचे आहेत. बघा, आपले टक्स मारून झाले की लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे. पट्टीला एक साईडने आपल्याला करायचे फोल्ड. पट्टीला असं फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे काय होतं, पट्टीला फिनिशिंग छान येते. आता आपल्याला त्या कपड्यावरती ठेवून आणि ती पट्टी लावून घ्यायची. दोन्ही टक्सच्या मध्ये आलं की त्या पट्टीला एक चुनी टाकायची आहे. चुनी टाकल्यामुळे काय होईल, आपला कमरेचा भाग जेव्हा ब्लाऊज घालतो तेव्हा तो उचकत नाही, अगदी फिनिशिंगमध्ये बसतं. पट्टी लावून झाल्यावर त्याला द्यायची दाबटीप आणि दाबटीप झाल्यानंतर पण पुन्हा मध्ये फोल्ड करून त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. बघा, आपला पाठीचा भाग हा पूर्णपणे तयार झालेला आहे. तर त्याच्यानंतर आपण घेतला आहे कॅनव्हासचा तुकडा आणि बघू शकता तुम्ही, तो आपण साधारण 5 इंचाचा तो तुकडा आहे, 5 बाय 5चा, आणि आपल्याला त्याला असा आकार द्यायचा आहे. हे बघा, ह्याप्रमाणे आपण त्याला आकार दिला. त्याच्यानंतर एक पीसचा तुकडा, आपला जो गळ्याचा भाग निघाला तोच तुकडा आपण यूज करतो आहे.
आणि एक अस्तरचा तुकडासुद्धा आपल्याला लागणार आहे. तर पहिले आपण पीस ठेवला, त्याच्यावरती अस्तर ठेवलं, त्याच्यावरती एक कॅनव्हास ठेवून जो गोल आकार आपण दिला आहे त्याला शिलाई मारून घेतली. उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे, नॉचेस देऊन द्यायचे, म्हणजे काय होईल, तो आकार आपण दिला आहे तो व्यवस्थित असा दिसेल. तर बघा आपण जसा आकार हे केला तसंच ते आपण पुन्हा सीधं करून आणि त्याच्यावरती हे दाबटीप देऊन द्यायची आणि अगदी सुंदर असा आपला आकार तयार झाला. त्याच्यावरती आपण काय करणार आहे, एक लेस लावणार आहे. तुम्ही कोणतीही लेस लावू शकता. मी कॉपरची लेस आपण इथे लावतो आहे. तर अगदी छान असा लूक आपल्या डिझाईनला येणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, म्हणजे काय डिझाईन आहे ती तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि हे बघा आपण हा सेंटर काढून घ्यायचा आहे, म्हणजे काय होईल, आपल्याला इथे व्यवस्थित असं लावायला सोपं जाईल. इथे सुद्धा आपण एखादी पिन लावून घ्यायची, म्हणजे आपल्याला शिलाई मारायला ते हलणार नाही आणि सोपं जाईल. बघा आपण पंचकोनी गळा आणि त्याला असा छोटासा पॅच बनवला आहे, डिझाईन बनवतोय. अगदी सुंदर असा गळा तयार होणार आहे. तर बघा हा उरलेला जो कपडा आहे एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण पुन्हा असं एक लांब थोडासा कपडा घेतला, म्हणजे किती साधारण 7 ते 8 इंच लांबीचा हा तुकडा आहे. त्याच्या ह्या 3 पट्ट्या आपण काढल्या आणि बघा दोघं साईडने असं फोल्ड करून पुन्हा एकदा अशी फोल्ड करायची. त्याची फक्त आपल्याला अशी सिंपल अशी पट्टी बनवायची. तिची दोन्ही टोकामध्ये मुडपून आणि पुन्हा एक पट्टी अशी दुमडून आणि ती व्यवस्थित असे, म्हणजे त्याचे कुठेही धागे वगैरे निघणार नाही. दोघं टोकामध्ये दुमडायची, पुन्हा ती पट्टी पूर्ण दुमडायची, म्हणजे काय होईल, त्याची सरळ पट्टी ती तयार झालेली. बघा आपल्या दोघं पट्ट्या तयार झाल्या. त्याच्यावरती आपल्याला अशी लेस लावून घ्यायची त्या पट्टीवरती. आणखी दुसरी पट्टी आपण बनवली, तिच्यावर सुद्धा आपण ती लेस लावून घ्यायची. बघा दोघंही पट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहे. ही तिसरी सुद्धा पट्टी आपल्याला त्याचप्रमाणे करायची. याला सुद्धा आपण लेस लावून घेणार आहे. अगदी व्यवस्थित सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगितलंय तुम्हाला मी डिझाईन कशी बनवायची ते. त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. हे बघा आता आपण पुन्हा एकदा याचं सेंटर काढतोय आणि 2 पॉईंट टाकून घ्यायचे. आपण साधारण म्हणजे सारख्या अंतरावरती 2 पॉईंट टाकायचे. बघा आपल्याला आता इथे थोडीशी अशी तिरपिले दोघं टोकं पकडून आणि मध्ये आपण एक शिलाई मारली. त्याच्यानंतर जो सेंटर काढला त्याच्यावरती हे पॅक करून घ्यायचं आहे. पॅक केल्यानंतर आपल्याला पुन्हा आता हे इकडच्या पट्टीचं टोक इकडच्या साईडला जॉईंट करायचं आहे. व्यवस्थित असं पकडून आणि ते जॉईंट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इकडची सुद्धा पट्टी आपल्याला त्याचप्रमाणे जॉईंट करायची. दोघंही एकसारखे आले पाहिजे बघून घ्यायचं आणि नंतरच जॉईंट करायचं आहे. बघा दोघंही पट्ट्या आपल्या जॉईंट करून झाल्या. नंतर आणखी एक पट्टी आपण लावणार आहे. बघा ह्याप्रमाणे आपण ती आणखी एक पट्टी लावली आणि ती वरती सुद्धा आपल्याला जॉईंट करून घ्यायची. व्यवस्थित पकडून आणि मगच जॉईंट करायचं आहे. बघा आपल्या दोघंही पट्ट्या लावून झाल्या. आणखी एक बाजूने आपली एक पट्टी लावायची राहिली, ती सुद्धा आपण लावून घ्यायची. बघा अगदी व्यवस्थित पकडून आणि आपले पट्ट्या ती 4ही पट्ट्या आपल्या लावून झालेल्या आहेत आणि सुंदर अशी डिझाईन सुद्धा आपली पटकन तयार झालेली आहे. आता पूर्ण गळ्याला आपण लेस लावून घेणार आहे.
तिथे आपण जी लेस वापरली तीच लेस आपल्याला पूर्ण गळ्याला वापरायची। इथे कोपऱ्यावरती एक प्लेट टाकायची लेसला, म्हणजे काय होईल तो कोपरा व्यवस्थित निघेल आणि आपला परफेक्ट असं गळ्याचा आकार पण दिसून येईल। अगदी सुंदर असा आपण आज गळा बनवलाय, गळ्याची डिझाईन बनवलेली आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे कोणत्याही साडीवरच्या ब्लाऊजवर, अगदी सुंदरच दिसेल अशी डिझाईन आहे। बघू शकता तुम्ही किती छान अशी डिझाईन आपली तयार झाली। तर डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि तुम्ही नक्कीच ट्राय करायचं। एक सुंदर असा पॅच याला लावून घ्यायचा आहे, म्हणजे आणखी सुंदर आपली डिझाईन दिसेल। मला कमेंटमध्ये नक्की सांगा डिझाईन कशी वाटली ते। कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।